जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की या रायगडावरती लाखो लोक येतात, पण ज्या गोष्टी बघायला पाहिजे त्या बघायला कोणी इथपर्यंत पोहोचत नाही. आणि पुन्हा कधी तुम्ही इथे याल की नाही याची पण खात्री मी देऊ शकत नाही. इथून हा जो भाग आहे हा हळूहळू हळूहळू निमळत होत जातोय आणि हा रायगडाचा पश्चिमेकडचा कडा आहे. लक्षात आलं? ज्या कड्याकडे आपण चाललोय, रायगडावरती दगड काढण्याची जी पद्धत होती ती इथे पळायला मिळते. बघा दगड कसा काढलाय फोडून. हे अर्धवट आहे, हे पूर्ण नाही दिसतं सगळ्यांना, अर्धवट आहे. आणि या हिरकणी कड्याच्या बाजूला म्हणजे हा पूर्वीचा जो पश्चिमेचा कडा होता, या साईडला एक वस्ती होती. बघा घरं दिसतात काय वास्तू, या साईडला घरांच्या अवशेष आहेत बरेच. त्या इकडच्या लोकांना पाणी पिण्यासाठी हा हिरकणी तलाव होता. या साईडला दिसलं सगळ्यांना, पश्चिमेकडचा तलाव याला म्हणतात किंवा हिरकणीचा तलाव म्हणतात. जसा तो तलाव आहे तसाच हा पण आहे, फक्त तो लिकेज काढायचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये पाणी साठलं बघा, आता पण आहे पाणी. आणि असं हे पूर्ण काटोकाट भरलेलं असतं पूर्वीच्या काळात. आणि हे दगड काढायचं काम केलंय की याच्यामध्ये पाण्याचं साठा निर्माण होईल, पण ते अर्धवट काम केलेलं आहे. म्हणजे अर्धवट जेवढं लागेल तेवढं वापरलं, बाकीचं सोडून दिलं. दिसलं सगळ्यांना? मित्रांनो, तसं रायगडला आपण खूप वेळा येतो, पण रायगडला येऊन फक्त महाराजांचे दर्शन घेऊन किंवा जगदीश्वराचे दर्शन घेऊन आपण तिथून फारसं म्हणजे तिकडून जे आपल्याला अवेलेबल म्हणजे जे इझी आहेत ते आपण बघून तिकडून निघून जातो. पण महत्त्वाचं जे म्हणजे ह्या किल्ल्यावर सर्वात महत्त्वाचं आहे, पण त्याही महत्त्वाचं आहे जे हिरकणी बुरुज. आणि या हिरकणी बुरुजावर जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो 1, 2, 3 टप्प्यामध्ये आहे. इथे जाण्याचा मार्ग थोडा खडतर आहे, पण आपण जाऊ शकता, अशक्य नाही आहे. एका आईचं आपल्या मुलावर किंवा मुलीवर किती प्रेम असू शकतं ना, त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे हिरकणी बुरुज आहे. त्या दिवसाच्या सावलीवरती हिरकणीचा कडा खालून दाखवला होता. हिरकणी गडावरून कशी खाली उतरली, कुठल्या कड्यावर उतरली, त्याचा एक क्षण डोळ्यासमोर उभा केला होता थोडक्यात. पण आता सविस्तरपणे असं तुमच्या समोर ठेवतो. गडावरती ज्यावेळेला महाराजांनी म्हणजे ह्या गड ज्यावेळेला राबता झाला, म्हणजे जेव्हा वापरायला सुरुवात झाला, तेव्हा या गडावरती अनेक आपले जे हिंदू सण होते ते सगळे साजरे केले जायचे. त्याच्यामध्ये नवरात्रीचा सण होता, त्यानंतर नवमी होती, हनुमान जयंती असेल, त्यानंतर कोजागिरीची रात्र असेल किंवा बाकीचे जे काय होळी असेल, असे वेगवेगळे सण सगळे गडावर साजरे केले जायचे चांगल्या प्राचीन पद्धतीने. त्यापैकीच एक सण म्हणजे कोजागिरीचा. आणि तुम्हाला माहिती आहे की आज वातावरण एवढं काळाच्या ओघात बदललेलं आहे की प्रदूषण हवेमध्ये भरपूर आहे, पण तसं पूर्वी नव्हतं. पूर्वी या वातावरणामध्ये पूर्ण स्वच्छता होती, पारदर्शकपणा होता. त्याच्यामुळे दूरवर आता बघा आपल्याला नजरेने जेवढे कडे जेवढे डोंगर दिसत आहेत त्याच्यामध्ये चांबारगड सुद्धा समोर दिसतोय आपल्याला. इथे महाडच्या बरोबर कोपऱ्यात असणारा चांबारगड समोर टोक काढताना दिसतोय, समोरच्या टोकामध्ये मध्यंतरी सगळ्यात मोठा डोंगर. पण पूर्वी याच्यापेक्षा स्पष्ट वातावरण होतं की खाली काय चाललंय हे व्यवस्थित दिसायचं. आणि पूर्वी दर्पणच्या दुर्बिणी असायच्या, ज्या तुम्ही बघितल्या असतील कधी, तर त्या उघड झाप करायच्या दुर्बिणी असायच्या. वेगवेगळ्या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. आणि असाच एक काळ या रायगडाने अनुभवला की रायगडाचं बांधकाम झाल्याच्या नंतर गड राबता सुरू झाला, माणसं ये जा करू लागली, सरदार सुभेदार यांची ये जा सुरू झाली, मोठमोठे न्यायनिवाडे व्हायला सुरुवात झाली. आणि साधारण 2-3 वर्षानंतरचा काळ असा उघडला की या गडाला एक नियम होता की सूर्य उगवल्यानंतर या गडाचे दरवाजे उघडतात आणि सूर्य अस्ताला गेला म्हणजे सूर्य खाली निघून गेला की गडाचे दरवाजे बंद केले जातात. हा स्वराज्याचा प्रत्येक गडांना एक स्वराज्याचा नियम महाराजांनी लागू पाडला. आणि याच नियमाला अनुसरून एक कथा या रायगडाला
सांगितली जाते, म्हणजे एक अनुभवली जाते याच्या बाबतीमध्ये, त्याचा पुरावा आपल्या समोर आता आहे, जसं दाखवणार मी, की 3 वर्षानंतर या रायगडावरती या गवळी पाड्यातली, म्हणजे या रायगडाच्या, याला रहाळ परिसर म्हणतात. आपण जिथे आता बसलो याच्या बाजूला जी गावं आहेत त्याला रहाळ बोलतात. रहाळ म्हणजे आजूबाजूचा परिसर, आजूबाजूची गावं. अशा या गावांमधील ही टोटल 21 गावं आहेत बाजूला. यापैकी जो गवळी पाडा आहे, ज्याला वाळूसरे गावाचं नाव म्हटलं जातं, त्या गवळी पाड्यातल्या काही स्त्रिया या गडावरती दूध टाकायला त्या दिवशी आलेल्या होत्या. आणि गडावर विकलं जाणारं दूध याचं ठराविक मोजमाप करून त्यांचा जो काय मोबदला असेल, पैसे, हे दिले जायचे त्यांना वेळच्या वेळी. आणि हा सगळा पगार रायगडवाडीमध्ये मिळायचा, कारण सगळा हिशोब हा रायगडवाडीमध्ये असायचा. वर जाणाऱ्या, वरती असं नव्हतं की दूध घेऊन आला आणि वरती गडावर पैसे मागत बसला, देणारे मलाच गरज आहे दे, अशी पूर्वी पद्धत नव्हती. तुम्ही महिन्याभरात, आठवड्याभरात जेवढं काही दूध टाकाल त्याचा हिशोब एकच दिवस व्हायचा, तुम्हाला त्याचे पैसे दिले जायचे. असाच एक दिवस संपूर्ण या 21 गावांमध्ये दवंडी पिटवली गेली की या गडावरती आता 3 वर्ष होत आलेत, राबता आलाय आणि बऱ्याच वर्षांनी हा सण सुद्धा आलाय. तर महाराजांनी अशी आज्ञा सोडली की मोठा कोजागिरीचा उत्सव साजरा करायचा. पण एक गोष्ट पिक्चर मध्ये दाखवलेली आहे, त्या गोष्टी सत्य नाहीयेत, की जेव्हा ही घटना घडली तेव्हा महाराज गडावरती नव्हते. जेव्हा हिरकणी गडावरून खाली उतरली तेव्हा रायगडावर महाराज नव्हते, महाराज मोहिमेवरती होते. आणि ही सगळी गोष्ट फक्त किल्लेदाराला माहिती होती. आणि किल्लेदार हा संपूर्ण गडाचा प्रमुख असतो. त्याला जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मोडू शकत नाही, कारण त्यावेळेला तोच प्रमुख असतो या गडाचा. मग त्यांनी जी उत्तर दिशा म्हटलं तर ती उत्तर दिशाच असा पूर्वी नियम असायचा. तर त्या काळामध्ये असं घडलं की सगळ्या ज्या गवळणी आहेत, ज्या स्त्रिया आहेत आजूबाजूच्या, त्या या गडावरती येऊन दूध टाकलं. आणि पूर्वी मोठी मोठी भांडी असायची, त्याच्यामध्ये ते दूध तापवलं जायचं आणि मोठे आनंदाचे उत्सव साजरे केले जायचे. गाणी कवाडी सगळी गायली जायची, अख्खा गड रांगोळीनी सजवला जायचा, घरांच्या बाजूला सडे टाकले जायचे आणि दीपोत्सव केला जायचा. असा आनंदोत्सव साजरा व्हायचा. अशा क्षणाचाच आनंद कोजागिरीच्या रात्री चाललेला असताना, म्हणजे त्या दिवशी म्हणजे उत्सव होणार होता आणि गडावर आलेल्या सगळ्या स्त्रिया दूध टाकलं. आणि काही काळ असं झालं की आपल्या स्वराज्याचे जे पंतप्रधान होते मोरोपंत पिंगळे, त्यांचा वाडा आता आपण जाताना बघणार आहोत. म्हणजे जसं आता हे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, तसं या संपूर्ण स्वराज्य, हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान होते मोरोपंत पिंगळे. त्यांचा वाडा वाघ दरवाजाकडे जाताना आपल्याला खालच्या बाजूला लागतो, मोठाच्या मोठा. ते स्वतः ब्राह्मण कुळातले असल्यामुळे इतर क्षत्रियांपासून त्यांना वेगळं राहण्यासाठी वाडा बांधलेला होता. कारण हे बाकीचे मासारी होते, जे 4-5 जण होते आणि बाकीचे 3 हे वेगळ्या याच्यामधले होते. त्याच्यामुळे त्यांना याचा दोष लागू नये किंवा कुठल्या प्रकारचा, असं बोलतात ना की बाटवा बाटी म्हणा, किंवा कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये पाण्याचा म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचा, म्हणून यांच्यासाठी वेगळं पाण्याचं तळं, यांच्यासाठी वेगळं, यांना वेगळं राहण्याची जागा, त्यांना वेगळी राहण्याची जागा, अशा सगळ्या सोयी केलेल्या होत्या. आणि त्या दिवशी असंच झालं की ती हिरा गवळण मोरोपंत पिंगळ्यांची जी पत्नी होती तिला भेटायला, दूध टाकल्याच्या नंतर भेटायला खाली गेली. पिक्चरमध्ये असं दाखवलं की ती बाजारपेठेत फिरत होती, पण मुळात असं काही गोष्टी नाहीये. इतिहासामध्ये अशा नोंदी आहेत की ती मोरोपंत पिंगळ्यांच्या वाड्यामध्ये होती. आणि ज्या वेळेला संध्याकाळ जसं जसं सूर्य मावळायला लागला खाली, तसं तिच्या लक्षात आलं की आता सूर्य मावळतोय, आपल्याला जाणं गरजेचं आहे. आपलं लहान बाळ आहे खाली, जन्म झालेला. आणि तिचा नवरा, हे इतिहासात जरी सांगितलं तरी माझ्या तरी वाचनात अजूनपर्यंत पिक्चरमध्ये असं दाखवलंय, तुम्हाला जरी भविष्यात असा पुरावा भेटला तर मला सांगा, तो गुप्तहेर खात्यात होता असं पिक्चरमध्ये दाखवलंय. पण असं काही नाहीये, त्याचं कुठेही नाव इतिहासामध्ये सापडत नाही. तो पण साधा एक शेतकरीच होता. अशा नोंदी तर गावातली खूप लोक सांगतात, कुठलाही तो गुप्तहेर खात्यामध्ये सेवे काहीच नव्हता. आणि त्यावेळेला असं झालं की तिला जेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला जायचंय, तर तिने वाघ दरवाजाचा जो कुशावर्तक तलाव आहे तिथून तिने धाव घेतली. बाकीच्या सगळ्या मैत्रिणी होत्या, सवंगडी होत्या, त्या पटापट खाली उतरल्या. आणि हिला तिथून वरती यायला, तुम्ही आपण गेल्यानंतर लक्षात येईल की तिथून वरती यायला किती वेळ लागतो. आणि त्या होळीच्या माळावरून जो आता आपण 500 पायऱ्या महादरवाजाच्या वरती चढलो, तेवढं उतरून खाली जायला किती वेळ लागतो. एवढ्या वेळामध्ये असं झालं की तो प्रहर टळला आणि तोफेचा आवाज आला थाड दिशेने, आणि गडाचा दरवाजा दोन्ही बाजूने ढकलून बंद केला. आणि स्वराज्याचा नियम कुणालाही मोडता येत नव्हता. याचं एक जिवंत उदाहरण असं आहे की महाराजांच्या बाबतीत असं एक सांगितलं जातं की या उत्तर कोकणाच्या मोहिमेमध्ये महाराजांना एक काळ असा आला होता, बरेच इतिहासकार म्हणजे या रायगडावरती ज्यांनी पहिला राजाभिषेक सोहळा चालू केला ते पराडकर सर सुद्धा आवर्जून या गोष्टी संपूर्ण जगाला सांगतात की एक काळ असा आला होता, या रायगडाचा दरवाजा बंद झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज गडावरून, म्हणजे तोपर्यंत दरवाजा बंद झाले नव्हते, पण वर येईपर्यंत दरवाजा बंद झाला. त्यांना माहिती होतं की या टायमिंगला दरवाजा बंद होतो, पण त्यांना वाटलं आपण वेळेत पोहोचू. पण गडाचे दरवाजे किल्लेदारांनी बंद केले आणि महाराज खाली उभे होते, जिथे आपण महादरवाज्यात उभे होतो. त्यांनी त्या किल्लेदाराकडे पाहिलं की दरवाजा खोलायच्या अपेक्षेने, पण किल्लेदारांनी सांगितलं की दरवाजा आता काय खोलणार नाही.
मग त्यांनी तंबूची सोय केली, महाराजांना गादीची सोय केली आणि महाराजांना त्या महादरवाजामध्ये बाहेर रात्रभर राहावं लागलं. सकाळी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा महाराज आतमध्ये आले आणि किल्लेदाराला बोलले की राज सदरेवरती यायला. किल्लेदाराला काय सांगितलं, राज सदरेवरती ये. त्याला कळलं की आपण काहीतरी मोठा आता गुन्हा केलेला आहे, एक तर आपल्याला आता काहीतरी शिक्षा होणार, नाही तर आपल्याला इथून बडतर्फ करणार, काढून टाकणार याच्यात. या भीतीपोटी तो घाबरून होता, पण त्यांनी तंतोतंत त्याचं काम केलं होतं. आणि जेव्हा तो राजसदरीमध्ये गेला तेव्हा महाराजांनी त्याला सुवर्ण होऊन देऊन त्याचं कौतुक केलं. आणि महाराजांनी एकच शब्द वापरला, या स्वराज्याचा नियम छत्रपती शिवाजी महाराज जरी असला ना तरी न मोडणारा माझा मावळा तुझ्यासारखाच हवा, तर हे स्वराज्य आयुष्यभर टिकेल. हे शब्द महाराजांनी काढले होते. म्हणजेच काय, महाराज जरी बाहेर उभे असले तरी महाराजांसाठी दरवाजा उघडायचा नाही. स्वराज्याचे नियम सगळ्यांसाठी सारखे होते. आणि मग तो दरवाजा बंद झाला आणि हिरकणी आतमध्ये अडकून राहिली. पण पूर्वी एक प्रथा होती की गडावरती समजा अचानक रात्रीच्या वेळेला कोणी जरी राहिलं, कोणी बाहेरचा एखादा पाहुणा आला असेल किंवा कोणी एखादा मंत्री म्हणजे काय बोलतात त्याला पुजारी बिजारी असे लोक आले असतील, त्यांना एक धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेमध्ये तुम्हाला जेवणाची राहण्याची सोय होती. तसं तिला सल्ला दिला गेला की तू धर्मशाळेत जाऊन राहा, तू सकाळी उतरून तुला जिथे जायचं तिथे तू निघून जा. किल्लेदारांनी या गोष्टी सांगितल्या, ती तिथे जाऊन बसली. शेवटी तिला राहावलं नाही, कारण बघा आजही या आसमंतामध्ये जेव्हा आपण एखाद्या बारीक गोष्टीचा आवाज ऐकतो ना, आजही इथपर्यंत ऐकू येतो. आजही बारीक गोष्ट घडलेली इथपर्यंत ऐकू येते. मग पूर्वीचा काळ, पूर्वीचा परिसर इतका सुन्न आणि शांत होता, ती बारीक सारीक गोष्टी गावातल्या वरती ऐकू येत होत्या. आणि काय मनसा म्हणजे त्या काळातलं की ती एक आई होती आणि आईचं हृदय आणि मन त्यावेळेला फक्त बाळापाशी होतं. त्याच्यामुळे खाली असणाऱ्या रायगडवाडीच्या कड्यामध्ये म्हणजे या डोंगराच्या पायथ्याशी तिला कळत होतं की माझं बाळ रडतंय. ते तिला सारखं जाणवत होतं त्यावर काढत. आणि मग तिने विचारपूस करत करत या किल्ल्यावरती असणारे जे म्हातारी कोतारी लोक आहेत जेवण बनवणारी, त्यांना विचारलं की असा म्हणजे असं कुठलं जिथे तटबंदी नाहीये, जिथे शिपाई नाहीये, मावळे नाहीये, अशी जागा कुठे आहे का. तर एक म्हातारा होता, त्यांनी असा विचार नाही केला की असं काहीतरी करेल. त्यांनी सांगितलं हाय की तसा पश्चिमेकडचा एक कडा. आणि मग तो पश्चिमेकडचा कडा शोधत 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 ती या दिशेला आली, ज्या दिशेला आता आपण खाली उतरलो. जसं आपण आता उतरलोय, आपण मध्ये रोप टाकलं सपोर्टला, पण ती कधी एकेकाळी तशीच तिथे घसरत घसरत सरपटत रात्रीच्या काळोखात उतरून इथपर्यंत पोहोचली असणार, लक्षात ठेवा. आणि हा जिथे आता बुरुज बांधलेले आहे पूर्ण तटबंदी, हा संपूर्ण एक अखंड खडक होता. खालपर्यंत संपूर्ण एक खडक होता 2 टप्प्यामध्ये. त्या संपूर्ण खडकाला पूर्वी जसं आता हे आता घसरत आपण आलो तसाच भाग याला सुद्धा होता. तशातच ती घसरत घसरत दगडाचा आधार घेत झाडी काड्या कुटपातून त्या वाळूसरीच्या खिंडीतून भर रात्री कोजागिरीच्या त्या वाळूसरी खिंडीतून खाली उतरून आपल्या पहिल्या प्रहराला सकाळच्या आपल्या बाळाला शिकवली. आणि तिने बाळाला दूध पाजलं आणि ती रात्रभर घरात राहिली. सकाळ उजडलं तर गावात इथले गड किल्लेकारी शोधायला लागला, कुठे गेली. तेव्हा कोणीतरी म्हटलं अरे ती कड्यावरून पडून कुठेतरी मेली असेल, जाऊन बघा म्हणे कुठेतरी गावात, कुठल्या गावातले कुठल्या वाडीतले. तर शोध घ्यायला गेले मावळे, तेव्हा कळलं ती या गवळीपाड्यातली हिरा गवळण होती म्हणून, हिरा उकीरकर. बघतात तर घरामध्ये ती बाळाला दूध पाजत होती सकाळी. मावळ्यांना प्रश्न पडला, रात्री गडावर होती मी, सकाळी आलीच कुठे, दरवाजा तर बंद, मग ही चढली आणि उतरली कुठून, काय कसा प्रवास केला हिने, सगळ्या गोष्टी घडल्या कशा. महाराजांनी त्यांनी जसं आज्ञा दिली होती तसं ते लोक तिला घेतले आणि गडावरती आले. महाराज जेव्हा बाहेरून तोपर्यंत आले, महाराजांच्या कानावर ही सगळी गोष्ट गेली. आणि या सगळ्या गोष्टी कानावर गेल्यानंतर महाराजांनी बोलले की त्या स्त्रीला इथे समोर हजर करा. हिरकणीला समोर हजर केल्यानंतर ती एवढी घाबरली, तिला माहिती आहे की आपण स्वराज्याचा नियम मोडलाय, आता आपल्याला काहीतरी गुन्हा होणार, ते 100%. कारण ती जाणून होती स्वराज्य काय होतं. आणि ज्यावेळेला महाराजांनी तिला राजसदरेत उभे केले दिवाणी एक खास मध्ये, पूर्वीचे असे न्यायनिवाडे दिवाणी एक खास मध्ये केले जायचे. दिवाणी ते आम जनतेसाठी होते आणि एखादा खास निर्णय घ्यायचा असेल किंवा काहीतरी एखादी गोष्ट करायची असेल तो दरबार दिवाणी खास मध्ये असायचा. जसं आता लोकसभा आणि राज्यसभा असतं तसं पुढे दिवाणी आम आणि दिवाणी खास होतं. हा आपण जाताना आता ते बघणार. तर ते दिवाणी एक खास मध्ये तिला बोलवलं गेलं. आणि हे खूप सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हिरोजी इंदळकरांना बोलून घेतलं महाराजांनी आणि त्यांच्या हातामध्ये साडी चोळी दिली आणि तिची ओटी बनायला. ही सगळ्यात वाईट गोष्ट होती बघण्यापाठी मागे महाराजांची की हिरोजी इंदुरकरांनी ओटी का भरली, अख्खा दरबार शांत झाला. एका स्त्रीची ओटी भरता येते ही गोष्ट ठीक आहे, पण पुरुषांनी ते पण हिरोजी इंदुरकरांनी का भरावं. तेव्हा महाराजांनी सांगितलं, हिरोजी इंदुरकर तुम्ही रायगड बांधला, राजधानी अभेद्य, तुम्ही सांगितलं खाली उतरेल तो फक्त पाण्याचा थेंब आणि वर चढेल ती हवा, मग ही स्त्री गडावरून खाली उतरलीच कशी. जर स्त्री उतरू शकते तर उद्या कुठलाही शत्रूवर गडावर चढू शकतो त्या मार्गाने. म्हणजेच रायगड अभेद्य नाहीये, राजधानीचा गड आहे, हिंदुस्थानाचं तख्त या ठिकाणी. शत्रू अजिबात भिडता कामा नये.
कुठेतरी कमकुवत पडला आज रायगड. एवढ्या मोठ्या बांधकामासमोर 14 वर्ष केलेलं कुठेतरी एका स्त्री समोर कमकुवत पडलं. लगेच आदेश दिले की ज्या कड्यावरती खाली उतरली तो कडा अखंड तासून घ्या आणि त्या ठिकाणी तट 12 तिथे बुरुज बनवा. त्या बुरुजावरती सतत सैनिक तैनात ठेवा आणि त्या बुरुजाला तिचंच तिच्या पराक्रमाचं नाव आणि आयुष्यभर राहावं म्हणून तिला नाव दिलं हिरकणी.